जालन्यातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आता आमने सामने आले आहेत। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। ही आपण दृश्य बघतोय वडीगोद्री जालना इथली। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सध्या मराठा आंदोलकांचं आणि ओबीसींचं दोघांचंही उपोषण सुरू आहे आणि त्या दरम्यान वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले आहेत। काल सुद्धा अशा प्रकारचं तणावाचं वातावरण बघायला मिळालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवलेली आहे। जालन्यातली ही आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आता आमने सामने आल्याचं बघायला मिळतं। आपण काही वेळापूर्वीची दृश्य बघतोय। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। आपण बघितलं की काल सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार घडलेला होता। रात्री सुद्धा ओबीसी आंदोलन जिथे सुरू होतं तिथे सुद्धा बाहेर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलकांनी देखील घोषणाबाजी केली आणि आज सुद्धा असाच प्रकार। लक्ष्मण सोळंकी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, नेमकं काय घडलंय? आपण बघू शकतो की या ठिकाणी पुन्हा आता अंतरवाली चराटीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी भेटीसाठी येत असताना या ठिकाणी पोलीस आणि ओबीसी कार्यकर्त्या पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावून त्या अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके बसलेला आहे त्याच ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। कोणत्याही प्रकारच्या एकाही मराठा सेवकाच्या गाड्या या ठिकाणून जर अडवल्या तर याच ठिकाणी आम्ही आंदोलन करू असा पवित्रा या मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलक कार्यकर्ते अंतरवलीकडे जात असताना ओबीसी कार्यकर्त्याकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी केल्या जात असल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा सेवकाकडून या ठिकाणी आपण बघू शकतो की जोरदारपणे या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र दोन्ही बाजूचे जे आंदोलक आहेत दोन्ही बाजूने घोषणाबाजी करत असल्यामुळे या ठिकाणी संपूर्णपणे आता गोंधळ निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज जवळपास हजारोच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी मराठा समाज यायला सुरुवात झालेली आहे। त्यात आपण बघू शकतो की या ठिकाणी मराठा समाज जो आहे या ठिकाणी आक्रमक झालेला आहे। आमच्या सोबत असा अत्याचार का ज्या मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खराब झालेली आहे, त्यांना आम्हाला भेटू देण्यासाठी तुम्ही अडथळा का निर्माण करताय अशा प्रकारचा प्रश्न या मराठा आंदोलकाकडून विचारला जात असल्यामुळे या ठिकाणी त्याच वेळेस ओबीसी आंदोलकांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संतप्त झालेला मराठा समाजाने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो की वडीगोद्रीचा हा जो चौक आहे या ठिकाणी आता मराठा कार्यकर्त्यांची संख्या आता वाढतच चाललेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी वाढलेला आहे। जोरदारपणे या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। जालन्यातून वडीगोद्रीकडे येणारा जो आणि तो अंतरवालीकडे जाणारा महामार्ग पूर्णपणे आता या ठिकाणी बंद झालेला आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झालेला आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी पोलीस प्रशासनही या ठिकाणी सतर्क झालेला आहे। मात्र जमाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि जोरदार घोषणाबाजी सुरू असल्यामुळे या ठिकाणी नेमकं काय परिस्थिती निर्माण होती हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, लक्ष्मण, या तणावाची ठिणगी नेमकी कशी पडली? सुरुवात नेमक्या कोणत्या घटनेमुळे झाली? हा तणाव का निर्माण झाला? आपण बघू शकतो की या ठिकाणी अंतरवालीला जाणारा हा एकमात्र मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड लावून तो रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता। आपण बघू शकतो की 18 तारखेला मंगेश ससाणे यांनी या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता अंतरवालीच्या शिवारातच असलेल्या या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। मात्र ससाणे यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर लक्ष्मण हाके यांनी भर चौकात ज्या ठिकाणून हा महामार्ग जातो त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। त्यांनी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे जो अंतरवालीला जाणारा रोड आहे आणि लक्ष्मण हाके यांचं जे व्यासपीठ आहे यात फक्त 5 फुटाचं अंतर आहे। त्यामुळे जाणाऱ्या प्रत्येक वाहनातून घोषणाबाजी होत असल्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आलेले होते। पोलिसांनी कुठलीही नियोजन न केल्यामुळे हा संपूर्ण वाद आता समोर येतोय। कारण की ज्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते त्या बॅरिकेड मधून जाण्याचा मार्ग एकमात्र मार्ग हा अंतरवालीला हा असल्यामुळे या ठिकाणी हा वाद निर्माण झाला आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीला या ठिकाणी ज्याप्रमाणे बॅरिकेड लावून अडवलं जात होतं त्याच वेळेस
ओबीसी कार्यकर्त्याकडून या ठिकाणी घोषणाबाजी केल्या जात असल्यामुळे आणि वैयक्तिक स्वरूपात टीका केल्या जात असल्यामुळे हा वाद चिघळलेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणखी पोलीस कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मराठा कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. सौरभ, लक्ष्मण, आपण बघितलं तर आता सध्या तणावाची परिस्थिती आहे, पण नेमकं आपल्याला कळू शकतंय की कोणत्या कार्यकर्त्यांनी आधी सुरुवात केली? आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्या वेळेस बॅरिकेड लावण्यात आलेले होते त्यावेळेस मराठा आंदोलकाच्या गाड्या त्याचबरोबर मनोज जरांगे यांचा तपासणी करण्यासाठी जे आरोग्य विभागाचं पथक या ठिकाणून जात होतं त्याच वेळेस पोलिसांनी या गाड्या अडवल्या होत्या आणि त्यावेळेस ओबीसी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन त्या ओबीसी कार्यकर्ते आणि पोलिसांना हे डॉक्टरांचं पथक असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही पोलिसांकडून या गाड्या अडवल्या जात होत्या. तेव्हापासून या ठिकाणी हे वादाला सुरुवात झालेली आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर हा वाद आता चिघळत चाललेला आहे. रात्री झालेला हा वाद आता आज पण सुद्धा दिवसभर चालू आहे. येणारा प्रत्येक जण त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे की काल पोलिसांनी जो मार्ग या परिसरातून जो मार्ग या ठिकाणी ठरवून दिलेला आहे त्या मार्गावर काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्या परिसरातून त्या ठिकाणी आंतरवालीला जाणाऱ्या गाड्या या फसत असल्यामुळे या आंदोलकाचं म्हणणं आहे की आमच्यासोबत का हा जिल्ह्यातील जो डांबरीकरण मार्ग आहे 10 ते 12 गावाला जोडणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला अडवण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं सुद्धा आपण बघू शकतो की जे माजी उप जिल्हाधिकारी जायबाई यांनी सुद्धा यावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आपण बघू शकतो की वादाचं कारण हे महत्वाचं म्हणजे की याच्यात पोलिसांचीच भूमिका महत्वाची आता या ठिकाणी ठरत आहे. कारण पोलिसांनी बॅरिकेड करून सुरक्षेचा कारण देत हे बॅरिकेड लावून हे रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हापासून हा वाद सुरू झालेला आहे आणि पोलिसांनी बॅरिकेड लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ता जात असताना त्या ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि हा वाद वाढलेला आहे. सौरभ, लक्ष्मण, आपण बघतोय की सध्या तरी तणावाची परिस्थिती आहे. ही परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे? आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस फक्त या ठिकाणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला सरकवण्याचं काम करत आहे. मात्र या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे, महिला आंदोलक या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहे आणि त्या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहे. तर जर आमच्या जरांगे पाटलाच्या जीवितला काही जर झालं आणि आम्हाला तुम्ही जर भेटायला जाऊ देत नसेल तर आम्ही या रस्त्यावर याच ठिकाणी आंदोलन करू अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सौरभ, निश्चितच लक्ष्मण, आपण बघतोय की तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहेच आहे आणि सुरुवात आपण जर बघितलं तर आता हळूहळू अधिक कार्यकर्ते, अधिक आंदोलक देखील इकडे यायला सुरुवात झाली असे अपडेट्स मिळतात. सौरभ, आज जर एकंदर बघितलं तर आज बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे बीड आणि धाराशिव या परिसरातून बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे मराठा सेवक आहेत, जे मराठा कार्यकर्ते आहेत ते आंतरवालीच्या दिशेने येत आहेत. आपण जर आज बघितलं असेल तर आंतरवाली ते वडीगोद्रीचा हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे पॅक झालेला आहे. 3 किलोमीटरच्या या रस्त्याला जाण्यासाठी तब्बल 1 ते 1.5 तास लागत आहे. आपण बघू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जी वाहतूक व्यवस्था आहे ती ठप्प झालेली आहे. त्यातच आता संध्याकाळची वेळ जशी संध्याकाळ होईल तसं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा सेवक किंवा मराठा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होण्याचा प्रयत्न येणार आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की रात्रीच्या सुमारास सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते. आताही आपण बघू शकतो की या ठिकाणी बीडचे कार्यकर्ते पोलिसांसोबत चर्चा करतायत. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपण बघू शकतो की पोलीस सुद्धा या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे. सौरभ, निश्चितच लक्ष्मण, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. दरम्यान आपण प्रेक्षकांना ही सविस्तर बातमी सांगूया. आपण 2 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. एक काल रात्रीची दृश्य आहे. तर काल रात्री घोषणाबाजी झाली, त्यानंतर दोन्ही बाजूचे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर आज आता पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे आंदोलक आमने सामने आलेले आहेत. जालन्याच्या वडीगोद्रीमधली ही दृश्य आहेत. ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. कालच खरं तर रात्री ही वादाची ठिणगी पडलेली होती आणि आता अधिक याला मोठं स्वरूप प्राप्त होत चाललंय. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे.
खरं तर दोन्ही आंदोलन स्थळांमधलं अंतर अतिशय कमी आहे. जाणारा पर्यायी रस्ता असताना सुद्धा काही आंदोलकांनी हाच मार्ग स्वीकारला, हाच मार्ग वापरला आणि त्याचा परिणाम आता कुठेतरी होताना दिसतोय. मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले.